लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह 13 नोव्हेंबर 2024 पासून पुढे करण्याचे योजले आहे। तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी। विवाह स्थळ HM राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव। निमंत्रक HM राजपाल। कोपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानात शुक्रवार दिनांक 18 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून रोख रकमेसह लाखोंच्या घड्याळांची चोरी केली होती। घटनेची माहिती समजताच त्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून तपासाबाबत सूचना केल्या होत्या। रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी चोरीची घटना घडलेल्या सचिन वॉच कंपनी या दुकानात जाऊन दुकान मालक लोहाडे बंधू यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली। यावेळी उपस्थित अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना तपासाला गती देऊन गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक तयार करा व लवकरात लवकर चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांना जेरबंद करा। कोपरगाव शहरातील गुन्हेगारांची पाळंमुळं शोधून काढून भविष्यात कोपरगाव शहरासह तालुक्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्या। नागरिकांना नेहमी सुरक्षित वाटेल असे तालुक्याचं वातावरण निर्माण करा। अवैध धंद्याला लगाम लावून पोलीस गस्त वाढवा व अवैध व्यवसाय करणारा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो त्याची गय न करता कडक कारवाई करा, अशा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, महात्मा गांधी जिल्हा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेच्या, व्यापारी महासंघाचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठीक आहे, काय कारवाई करायची तर तुमचा विषय, नाही पकडले गेले पाहिजे, लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, फार मोठा विषय आहे। ते साहेबांनी म्हटलेले त्याच्यातून सावरायचं कसं कारण फार मोठी बघा ना, साध्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत, सगळ्या महागाच्याच गोष्टी व्यापारी महासंघ काका त्यांनी आज सकाळी निवेदन दिलं। त्यांचंही म्हणणं आहे का पोलीस स्टेशन काय करतंय, थेट आरोप आपल्यावर येतात। हा गमतीचा विषय नाही, मला भेटून सांगत असतात पोलीस स्टेशन काय करते, बोला काय बोलायचं, काय तुम्ही माझ्यावर आरोप करता, तुम्ही म्हणजे सर्व लोक माझ्यावर आरोप करतात, तुम्ही तुमचे काम व्यवस्थित केले तर मग हे होणार कसं आहे, ओपनली बोलत नाही पण बाजूला जाऊन लोक बोलतात। बरं मी तुम्हाला कशामध्ये थांबवलेलं आहे, काय इलिगल गोष्टी थांबवा, बंद करा। तुम्हाला कोणी जाणवत असेल माझ्या जवळच आहे तरी त्याला पकडा, काही विषय नाही तसं। मला विचारून कोणी काही करतंय का, मी काय रोज थोडी बघणार आहे कोण उठून काय करतंय। नाही, याच्या तपासामध्ये स्वतः SP साहेब मी सुद्धा काल स्वतः व्हिजिट केलेली आहे। नुसता हा विषय नाही, गेल्या महिनाभरापासून बऱ्याच साऱ्या गोष्टी चालू आहे शहरामध्ये, ज्याच्यामध्ये पोलिसांनी किंवा तुमच्या डिपार्टमेंटनी सक्त कारवाई करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुमची भूमिका त्या पद्धतीने आली नाही, त्याचा डायरेक्ट अर्थ असा होतो का मी तुम्हाला सांगतोय का करू नका, तर माझा त्याचा काही संबंध नाही। तुमच्यामध्ये तुम्हाला जे कायदे बेकायदेशीर दिसतंय त्याच्यावर कारवाई करा ना। आमदाराचा धाक राहील आणि प्रशासनाला जे आहे बोलताना त्यांच्याबद्दल जे काही सगळे आता व्हॉट्सअप वगैरे इतकी हे झालेली ते सगळं काहीतरी लेख तयार करून टाकले। लोकांनी मतदान केलंय म्हणून लोक मला म्हणतायत
गांभीर्याने घेतलं तर तुमच्या सगळ्याच्या तक्रारी कराव्या लागतील मला. जरा वातावरण स्ट्रिक्ट केलं पाहिजे. तुम्हाला मी आल्यापासून प्रत्येक तुमचे अगोदर लोक जे आले ती आहे प्रत्येक जण काय करायचं, मानगावकर जसे असायचे तशा पद्धतीने करायचं. म्हणायचे का नाही सगळेजण, त्यांच्याकडनं माहिती घ्या काय केलं होतं तुम्ही. ठीक आहे, ज्यावेळेचा काळ कोरोनाचा होता, बंधनं होती, बंधनं नसताना पण त्याच्यावर थांबलं का तर 2-4 शक्यतांवरती कामं सुरू असतात. इथं कन्फर्म सुरू होतं आपल्याला एकच, तिथे एका दिशेने जातो आपण. मुद्देमाल मिळाल्यानंतर तो लगेच त्यांच्या ताब्यात घ्यायचा. ठीक आहे, प्रोसेस असेल तर प्रोसेस लवकरात लवकर त्यांना माल मिळायला पाहिजे असं तर. मागे एक अनुभव असा आहे, बंबाच्या दुकानात चोरी झाली. त्या बंबाला इतक्या ठिकाणी नेलं पोलिसांनी, तो कंटाळा. तो मला वाटलं मला याच्या पुढे तपास नाही करायचा, मला पोलीस स्टेशनला करून माणूस कंटाळून जातो, ते ऐवज नको पोलीस स्टेशन त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा LCB यांची पथकं स्वतंत्ररित्या या गुन्ह्याचा तपास करत आहेत आणि याचा पुढील तपास हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भगवान मथुरे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, कोपरगाव.